हाय, फायनली बिर्याणीचा सेकंड पार्ट मी करते आहे. तर दिवाळीच्या सुट्टीमुळे मला झालेलं नाही आहे. तर आपण एकीकडे पाणी ठेवलेलं आहे तांदळासाठी आणि दुसरीकडे आपण चिकन फोडणी टाकण्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरची असं सगळं घालून फ्राय करत आहोत. कारण आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते ह्याच्यामध्ये फोडणी टाकणार आहोत. आणि कांदा, टोमॅटो छान असं फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे, जे दम देऊन ठेवलेलं आहे, ते दम दिलेलं झाकण आहे ते झाकण काढायचं आणि तेव्हाच काढायचं असतं जेव्हा आपण चिकन फोडणी देणार आहोत. मग त्याचा स्मेल खूप छान असा येतो म्हणून. आता इथं मॅरिनेट केलेलं चिकन टाकून दिलेलं आहे फोडणीमध्ये. तर छान असं फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि झाकून ठेवायचं चिकन शिजेपर्यंत. चिकन शिजवून घ्यायचं. एकीकडे राईस मस्त असं उकडून घ्यायचा आणि राईस हा 80% उकडून घ्यायचा आहे. नंतर दम दिल्यावर परत होतो. त्याच्यानंतर आता दम देण्यासाठी फ्राय कांदा, फूड कलर, परत कोथिंबीर वगैरे, तूप, पुदिना, कोथिंबीर हे सगळं घ्यायचं आहे. आणि पहिल्यांदा दम दिलेला आहे, राईस टाकलेला आहे, राईसनंतर परत चिकन टाकलेलं आहे, चिकननंतर परत एकदा राईसची एक लेअर लावलेली आहे आणि त्याच्यानंतर राईसवर आपण मस्तपैकी फ्राय केलेला कांदा, पुदिना, तूप, परत फूड कलर असं सगळं जिन्नस टाकून पुन्हा एकदा आपण ह्याला कोळशाचा दम द्यायचा आहे. आणि हा दम देऊन एक 25 ते 30 मिनटं गॅसवर ठेवायचं आहे, एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे. आणि ह्या बिर्याणीचं झाकण तेव्हाच काढायचं आहे जेव्हा आपण ही बिर्याणी खाणार आहोत. त्याच्यानंतर ह्याचा स्मेल खूप छान येतो आणि ह्याला स्मोक देण्यासाठी खालीपर्यंत असं होल पाडून घ्यायचं आहे, जेणेकरून स्मोकचा पूर्ण फ्लेवर आतपर्यंत पूर्ण तांदळामध्ये उतरला पाहिजे. त्यासाठी वरून तूप टाकायचं आहे आणि दम देऊन ठेवून द्यायचं आहे. 25 ते 30 मिनटं मंद आचेवर गॅसवर ठेवायचं. कशी झाली माझी बिर्याणी नक्की मला कमेंट करा.